आता घेऊया गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा। आगामी पैठण नगर परिषद निवडणुकीच्या इच्छुक उमेदवाराचेच नाव नुकत्याच प्रसिद्ध प्रारूप यादीतून वगळले गेले। नाव वगळणं किंवा स्थलांतरासाठी आपण कोणत्याही अर्ज केलेला नसतानाही नाव वगळण्यात आल्याचा आरोप इच्छुक उमेदवार अजय पोरवाल यांनी केला आहे। छत्रपती संभाजीनगर पालिकेत निवृत्तांची थकबाकी 49 कोटींवर पोहोचली आहे। निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढती आहे, तर दुसरीकडे निधीची कमतरता आहे। दिवसभरात किमान 50 ते 60 निवृत्त कर्मचारी लेखा विभागाचा उंबरठा झिजवत आहेत। अकोला शहरातील प्रवाशांसाठी दिलासा मिळणार आहे। अकोला बस डेपोला नवीन शिवाई इलेक्ट्रिक बस मिळाल्यात। 13 नवीन इलेक्ट्रिक बस या मिळाल्यात। भंडाऱ्यातील पवनी तालुक्यात सावरला येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये गावातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत सहभाग घेतला। मंडणगड तालुक्यामध्ये न्यायालयाचे स्वप्न 54 वर्षांनंतर पूर्ण झाले। मंडणगडमध्ये न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन झालंय। नागपूर पालिकेच्या शिक्षण विभागाकडून दिशा कार्यक्रमांतर्गत विशेष कार्यक्रम राबवला गेला। मूल्यमापनामध्ये कमी कामगिरी दर्शवणाऱ्या 16 शाळांतील 32 शिक्षकांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम आयोजित केला होता। संभाजीनगरामध्ये उस्मानापुरातील त्रिशनर नगरमध्ये विद्युत मोटारीचा शॉक लागल्यानं विवाहितेचा मृत्यू झालाय। घरातील विद्युत मोटार सुरू करताना ही घटना घडली। संभाजीनगरातील कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथे एका 35 वर्षीय शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। शेतकऱ्याच्या 1.5 एकर शेतातील मका पीक मुसळधार पावसामुळे वाहून गेला, त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मासळ ते बेलाटी मार्गाची दुरावस्था झाली आहे। मागील काही वर्षात प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे। नागरिकांनी रस्त्याच्या कडेनं वाट शोधावी लागते, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वाघाला रेस्क्यू केले गेले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला वाघ दिसल्यानं एकच खळबळ ही उडाली होती। वर्ध्याच्या काचनूर गावामध्ये शेतकऱ्यांच्या मेहनतीवर डुकरांनी हैदोस माजवलाय। सौरभ पुणेवार या शेतकऱ्याच्या शेतातील कापसाचं पीक डुकरांनी नष्ट केलंय। अतिवृष्ट कीड आणि आता डुकरांचा उपद्रव यामुळे तिहेरी संकटात शेतकरी सापडलाय। भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ वन परिक्षेत्रांतर्गत देवरी बीटमधील मरघे गाव येथे खवल्या मांजर आढळला। याची माहिती वनविभागाला दिली गेली। घटनास्थळी वनविभागानं पथक तत्काळ पोहोचलं आणि या खवल्या मांजराला पकडून निसर्गाच्या अधिवासात सोडून दिलंय। संभाजीनगरामध्ये वैजापूर तालुक्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 शाळकरी वर्गमित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। मयूर मोईन आणि साहिल झालटे असं मृतांची नाव आहेत। तुळजाभवानी मंदिर सुट्ट्यांच्या दिवशी 22 तास दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय जाहीर केला गेलाय। तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेतला गेलाय। श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी सोन्याचे दागिने अर्पण करण्यात आलेत। संभाजीनगर येथील सोनवणे परिवारानं 1,14,000 रुपये किमतीची तुळशी माळ आणि 1,44,000 रुपये किमतीचा तुळशी हार अर्पण केलाय। गोंदिया शहरातील विद्युत पॉवर हाऊस समोरील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे। आंबेडकर चौक ते आंबाटोली रस्ता खड्डेमय झाला आहे। खड्ड्यामुळे अनेक अपघात होत आहेत।